नमस्कार शेतकरी मित्रांनो. पीक विम्याचं वाटप महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र राज्यातल्या बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये सुरू झाले. तर यामध्येच आता परभणी जिल्ह्याचा देखील आता नंबर येणार आहे. बरेच शेतकरी म्हणत होते की परभणी जिल्ह्यासंदर्भात काय अपडेट आहे का, लवकरात लवकर अपडेट द्या. काय गावांची यादी वगैरे काय आलेली आहे का, ह्या गावासंदर्भात सविस्तर आम्हाला अपडेट पाहिजे. तर परभणी जिल्हा व परभणी जिल्ह्यातले जेवढे तालुके, त्याचप्रमाणे बाकी पेंडिंग राहिलेले जिल्हे नांदेड, हिंगोली, या 2 जिल्ह्यांची जी काय अपडेट आहे ते व्हिडिओमध्ये असणार आहे. तर व्हिडिओला काळजीपूर्वक थोडंसं नक्की बघा. त्यामध्येच बरेचसे शेतकरी काल जवळपास 150च्या आसपास शेतकऱ्यांच्या देखील कमेंट आल्या होत्या की बाबा आमच्या जिल्ह्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचं वाटप हे झालं आहे, पण तुमच्या खात्यावर आमच्या रक्कम अद्यापही जमा झालेली नाही. ह्याचं काय कारण आहे नेमकं, कशामुळे? तर ह्या सर्व गोष्टीचा एकंदरीत अपडेट आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्याचप्रमाणे काही गावांमध्ये 20 ते 30% शेतकऱ्यांना रक्कम वाटप झाली आहे, म्हणजे बाकी शेतकऱ्यांना अजिबात पीक विमा भेटला नाही. त्यामध्ये लातूर आहे, यवतमाळ आहे, त्यानंतर बाकी लातूर यवतमाळ झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर आहे. त्यामधले छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील बरेचसे शेतकऱ्यांना पीक विमा अद्याप भेटलेला नाही. तर कशामुळे भेटला नाही ते सांगतो व बाकी जिल्ह्यांना कधी भेटणार आहे ते देखील सांगतो. तर व्हिडिओला अतिशय काळजीपूर्वक बघा. त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट यूट्यूब चॅनलवर. जर चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या व माझ्या डाव्या साईडला बेल आयकनचं जे बटन दिसतं म्हणजे सबस्क्राईब बटन, त्याला देखील दाबा. म्हणजे तुमच्या गावची पीक विम्याची व शेतकरी संबंधित नवीन GR गव्हर्नमेंटचे अधिकारी जे काय येतात तुम्हाला सर्वात फास्ट पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेल. त्याचबरोबर पीक विम्याच्या नवनवीन याद्या ज्या अपडेटेड आहेत, नूतनीकरण केलेल्या याद्या आहेत, त्या तुम्हाला लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती भेटून जातील. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, जसं पाहायला गेलं की आता यवतमाळ जिल्ह्याला 25% अग्रिमाच्या ह्याच्यातून काढून टाकलेलं आहे. म्हणजे त्या कंपनीने रिलायन्स इन्शुरन्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी त्या एरियामध्ये कार्यरत आहे. या कंपनी अंतर्गत अमरावती देखील येते, त्याचबरोबर अकोला, विदर्भ साईडचा बराचसा भाग त्या कंपनीच्या अंतर्गत येतो. तर त्या कंपनीने यवतमाळला तर बाहेर काढले, पण शेतकरी असे देखील म्हणतात की बाबा बाकी जिल्ह्यांना काढले का, म्हणजे अमरावतीला व वाशिमला, कारण आम्हाला रक्कम भेटलेली नाही तुम्हाला काढलं नाही, फक्त यवतमाळ जिल्ह्यालाच त्या यादीतून काढलं आहे व त्यामुळे त्यांना तेवढा कमी पीक विमा भेटला आहे, म्हणजे 1200, 1400, 2500 या प्रमाणामध्ये. तर बघा, आणि ह्यानंतर परभणीची आता बघा न्यूज, म्हणजे बॅड न्यूज सांगायची झाली तर गव्हर्नमेंटने बघा मागे एक पत्रावली जाहीर केली होती सेंट्रल गव्हर्नमेंटने. त्यामध्ये 30 सप्टेंबर 2024 नंतर एक पत्र आलं होतं की बाबा ह्या जिल्ह्याला इतका कोटीचा निधी हा गव्हर्नमेंटने मंजूर करून दिला आहे. त्यामध्ये 100% निधी त्यांनी मंजूर करून दिला होता त्यावेळेस 2025मध्ये, पण आता ह्यामध्ये गव्हर्नमेंट कुठेतरी मागं सरतं आहे. म्हणजेच 325 कोटी रुपयाचा निधी हा तुम्हाला मिळणार नाही. यामध्ये कपात करून शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम ही जमा गव्हर्नमेंट करणार आहे. तर काही शेतकऱ्यांना आता रक्कम कमी जमा होईल, याच्या संदर्भात शेतकरी आता काहीच करू शकत नाहीत, कारण गव्हर्नमेंटनेच हे निर्धारित केलं आहे. ह्यामध्ये जर नवीन काही अपडेट आली ती देखील तुम्हाला नक्की सांगेल. जवळपास 30%च्या आसपास रक्कम कपात होणार आहे तुमची जेवढी भेटायची. आता परभणी जिल्ह्याचा आता सध्या पीक विमा हा कॅल्क्युलेट होतो आहे. कॅल्क्युलेट झाला की लागलीच तुम्हाला रक्कम तुमच्या खात्यावर जमा होईल, म्हणजे आज उद्या कधी देखील होऊ शकते. असं म्हणू नका की आमच्या क्षेत्रानुसार जमिनीच्या तुमचं किती जरी हेक्टर असेल, 4 हेक्टर, 5 हेक्टर, 2 एकर, 3 एकर असं काय असेल, त्याच्यानुसार तुम्ही जेवढा हिशोब लावला आहे तेवढी तर रक्कम तुम्हाला भेटणार नाही. ही गोष्ट तुमच्या खोपडीमध्ये टाकून ठेवा तुम्ही आत्ताच. परत यूट्यूबर लोकांना शेतकरी आणून शिवा घालतात की बाबा तुम्ही म्हणले एवढी रक्कम निर्धारित झाली आहे, 7,000, 8,000 पिकानुसार. कधी म्हणते, कोणता यूट्यूबर एखादा म्हणत असेल की सोयाबीनला 5,000 भेटते. 5,000 भेटतात देखील, पण गव्हर्नमेंटने 100% रक्कम ऑफिशियली पारित करून तुमच्या खात्यावर जमा केली तर. पण परभणी जिल्ह्याच्या संदर्भात तसं काहीही होणार नाही आहे. 325 कोटीचा निधी गव्हर्नमेंटने मंजूर केला आहे. तो निधी 30%, 20 ते 30%च्या आसपास कपात होणार आहे. आता हे पैसा जाणार कुठं हे अद्याप कोणालाच माहीत नाही. पैसा हा उंदरं खाणार आहेत की काय होणार आहे गव्हर्नमेंटलाच माहिती. तर बघा, कोणत्या गव्हर्नमेंटला मी नावबोट ठेवत नाही, पण तुमच्या विरोधात ही याचिका, हे सगळं जे प्रकरण शेतकऱ्यांच्याच विरोधात जाते एवढंच सांगण्याचा माझा उद्देश आहे. कारण एका पार्टीच्या विरोधात बोललं तर दुसऱ्या पार्टीचे शेतकरी म्हणा किंवा व्ह्युअर्स म्हणा हे बोलायला यूट्यूबरला तयारच असतात. तर बघा, यामध्ये परभणी जिल्ह्याची आता तालुक्यानुसार सगळे गावं पुढे आलेले आहेत. या गावांना रक्कम ही भेटू शकते, भेटेल पण कमी भेटेल, या प्रकारचं काम होणार आहे. तर बघा, पूर्णा तालुका, आता परभणी जिल्ह्यातला पूर्णा हा मेन तालुका आहे. यामध्ये बरेचसे आता शेतकरी संख्या देखील जास्त आहे व रकमेचा तपशील देखील मोठ्या प्रमाणात आहे. तर पूर्णा तालुक्यातले जवळपास 93च्या आसपास गावं ही गव्हर्नमेंटने हे केलेले आहेत, म्हणजे या गावांना रक्कम भेटणार आहे. आणि ह्यानंतर मित्रांनो, एकेका जिल्ह्यातले, आता मागच्या व्हिडिओमध्ये मी काय केलं की बघा एकंदरीत सर्वच गावं घेत होतो व त्यामध्ये मेन गावं घेत होतो, म्हणजे ज्या गावाचा शेतकरी संख्या व निधी संख्या जास्त आहे असेच गावं मी या अगोदर कव्हर केलेत. पण यानंतर तसं होणार नाही. मी जेवढे जिल्हे आहेत, जेवढ्या जिल्ह्यांना 25% अग्रिम असो की स्वतः क्लेम केलेले शेतकऱ्यांचे जिल्हे असो, त्यामध्ये जेवढे तालुके आहेत त्या तालुक्यानुसार जेवढी गावांची जेवढी काही यादी आहे तेवढी गावं मी तुम्हाला यानंतर सांगणार आहे. तर कृपया
तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला तुमच्या गावची सर्वात फास्ट अपडेट यानंतर कधीही भेटत राहील. तर बघा, आता परभणी जिल्ह्यामध्ये जेवढे तालुके आहेत तेवढ्या तालुक्यांचा व्हिडिओ येणार आहे, यावर तुम्ही काळजी करू नका. तर कृपया यामध्ये जर कोणाला 1 ते 2 दिवसामध्ये रक्कम तुमच्या खात्यावर जर जमा झाली तर ती नक्कीच कमेंट करून सांगा. तुमचं नाव देखील यूट्यूबमध्ये चॅनलमध्ये मेन्शन करण्यात येईल व पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं नाव घेण्यात येईल. मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांनी सहकार्य करून सांगितलं होतं की आमच्या महसूल मंडळामध्ये रक्कमची प्राप्त झाली आहे, तर तुम्ही देखील मदत करू शकता व तुमचं नाव घेऊ शकता. तर चला, आता पूर्णा तालुक्यातले 93 गावं ही व्हॅलिड झालेली आहेत. या 93पैकी जर कुणाला जरी आज उद्या परवा मेसेज आला रक्कम जमा झालेला तर कृपया कमेंट करून नक्की सांगा. तर बघा, पूर्णा तालुक्यातले आता आपण एक गावं घेऊया. बघा, आता पूर्णामध्ये बघा अजादपूर गाव आहे, त्याबरोबर आडगाव लासीन आहे, त्यानंतर आडगाव सुगाव, त्यानंतर आलेगाव झाल्यानंतर आवई, त्याचबरोबर आहेरवाडी झाल्यानंतर इटलापूर माळी झाल्यानंतर इस्लाईलपूर, त्यानंतर एरंडेश्वर झाल्यानंतर कंटेश्वर बरोबर कमलापूर नंतर करजानपूर, कळगाव, कातनेश्वर, त्यानंतर कानडखेडाची लोकसंख्या व क्षेत्र कमी आहे, भूगर्भ क्षेत्र व शेतकरी संख्या देखील कमी आहे, तर तुम्हाला रक्कम कमीच भेटू शकते. जेवढी यवतमाळला भेटली त्याच्याच आसपास तुम्हाला रक्कम भेटेल. जास्तीची अपेक्षा लावून ठेवू नका. त्यानंतर कौडगाव, त्यानंतर खंडाळा, खरबडा, खुजडा झाल्यानंतर गोविंदपूर, गौर झाल्यानंतर चांगेफळ, त्याचबरोबर चुडावा, ताडकळस, त्यानंतर तारंगळ, दगडवाडी झाल्याबरोबर दस्तापूर, त्यानंतर देवठाणा परभणी जिल्ह्यामध्ये देखील एक आहे, परभणी तालुक्यामध्ये देखील एक देवठाणा आहे. ते देवठाणा वेगळा, ते परभणी जिल्हा उद्या कव्हर करेल मी, तालुका. त्यानंतर धोत्रा, नरापूर, नावकी झाल्यानंतर पांगळातर्फे नावकी, त्यानंतर पिंपळगाव, बाळापूर, पिंपळगाव लिखा, पिंपळगाव सारंगी, पिंपळभात्या, पिंपळ लोखंडे, 4 पिंपळगाव, त्याचबरोबर पूर्णा तालुका, त्यानंतर बरबडी, बानेगाव, भाटेगाव, महागाव, त्यानंतर माटेगाव, मिठापूर, रामापूर झाल्यानंतर लिमला, लक्ष्मणनगर, लोणखुर्द, संदलापूर झाल्यानंतर सातेगाव, त्याचबरोबर शिरकळस, सोनखेड, सुहागण, सुरुवाडी, सोन्नातर्फे कौलगाव, हटकरवाडी व हिवरा बुद्रुक, एवढे 93 गावं पूर्णा तालुक्यातले व्हॅलिड आहेत. या 93 गावांपैकी रक्कम कधीही तुमच्या खात्यावर येऊ शकते. या संदर्भात तुम्हाला जर दुसरी काय अपडेट आली ती देखील देऊन टाकेल. तर बघा, या व्हिडिओमध्ये आपण एक तालुका कव्हर केला आहे. सगळे तालुके एका व्हिडिओमध्ये सगळा जिल्हा हा टेक्निकली पॉसिबल नाही आहे. तसं जर झालं व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल, 30-40 मिनिटाचा. म्हणून छोटे व्हिडिओ करून मी जेवढे तालुके व गावं पात्र झाले तेवढी संख्या तुम्हाला सांगत जाईल. तर चला, ही पूर्णा तालुक्याची एक महत्त्वाची माहिती होती परभणी जिल्ह्यातली. जर बाकी जिल्ह्यांच्या संदर्भातची तुम्हाला काही अपडेट पाहिजे असल्यास, कारण बाकी मेन पाहिलं तर मी कधी पुणे विभागाकडचे मी जास्त जिल्हे घेत नाही, कारण शेतकरी संख्या व क्षेत्रफळ संख्या कमी आहे म्हणून. तिकडची अपडेट पाहिजे असल्यास कृपया कमेंट करा. तर अशीच महत्त्वाची माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.